ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. आषाढी एकादशीसाठी मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांनी पंढरीची वाट धरली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 2 दिवसांपूर्वी आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पालखीने काल अवघड असा देवीघाट पार केलाय. आणि देवीघाट पार करताना घाटाने जणू हिरवा शालू नेसल्यासारखं दिसत होतं. आणि या पालखीचा मुक्काम आज सासवड येथे असणार असून उद्या सासवड ते जेजुरी असा पालखीचा प्रवास असणार आहे. तर जेजुरी नगरीत पालखीवर भंडाऱ्याची उधळणही होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा आणि मूल्यमापन विषयक सर्व सेवा आता कागदांविरहित केल्या जाणार आहेत. कागदांविरहित सेवेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आला असून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय परिसंस्थांसाठी संकेतस्थळ 23 जून पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. तर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई यांनी ही माहिती दिली आहे. सायकल चालविल्याने रोगमुक्त व तणावमुक्त जीवनशैली जगता येऊ शकते. त्यामुळे निरोगी आरोग्याचा संदेश घेऊन येथील सायकल क्लबच्या सायकल प्रेमींनी भिगवण ते पंढरपूर अशी 110 किलोमीटर सायकल वारी पूर्ण केली आहे. यावेळी त्यांनी मार्गावर भेटलेल्या लोकांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचं महत्त्व पटवून दिलंय. तर हा वेगळा आणि खूपच आनंददायी अनुभव असल्याचंही या सायकलपटूंनी सांगितलंय. वडिलांकडून मिळालेल्या सशस्त्र क्रांतीचा वारसा डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या लेखणीद्वारे पुढे नेत असून समतोल वैचारिक भूमिका मांडणाऱ्या सबनीसांचा महाराष्ट्र ऋणी राहील असं मत ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार यांनी व्यक्त केलंय. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं पुणे ते पंढरपूर दरम्यान वारकऱ्यांसाठी सुसज्ज रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली असून प्रत्येक वारकऱ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. सेवा कार्यामधून समाजाविषयी आपली भावना दिसून येत असून त्यातून माणुसकीची जपवणूकही होत असते. धर्मरक्षण करण्यासोबतच व्यापक प्रमाणात सर्व सेवा कार्य विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात केलं जात असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलंय. राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या 50% अधिक आहे. परंतु विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्था पातळीपर्यंत त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व तुलनेत कमी आहे. हे चित्र बदलण्यासाठी विविध समाज घटकांनी संघटित होणं गरजेचं असल्याचं आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केलंय. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 2 दिवस पुण्यात मुक्कामानंतर या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात. पुणे पोलिसांनी यंदा पालखी सोहळ्यातील गर्दी मोजण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात AI कॅमेऱ्याचे वापरून प्रथमच वारकऱ्यांची गर्दी मोजण्यात आली आहे. तर पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात तब्बल 5 लाख वारकरी येऊन गेल्याचं AI कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आलंय. पुण्यातील कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळे येथील अनधिकृत प्लॉटिंग आणि बेकायदा बांधकामांचं प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढलंय. दरम्यान अशा बेकायदा बांधकामांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या फसव्या व्यवहारांमुळे अनेक सामान्य नागरिकांची आयुष्याची कमाई क्षणार्धात मातीमोल होत असून पुणे महानगरपालिकेने या फसवणुकीपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. आज सकाळी 7:30 वाजता चाकण येथील महिंद्रा कंपनीजवळ एक भीषण अपघात घडलाय. भरधाव बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. तर अपघातानंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. पिंपरीमध्ये एका 18 वर्षाच्या कामगार युवकानं नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओही बनवला होता.
संजय कुमार विनोद कुमार राजपूत असं या युवकाचं नाव असून या व्हिडिओतून त्याने आपल्या कुटुंबाबद्दल असणारी काळजी आणि 2 बहिणींप्रती असलेलं प्रेमही व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.